वंकऱ्या वंकऱ्या लगा आमरस आण जरा लय भारी झालंय. मला बिघाड. हा नंतर परत ये. वर गेला का मम्मी? अगं जर सगळा आमरस हिंनी संपवला तर मग आपण काय खायचं? टोन्या ग बस, असं एखाद्याच्या जेवणावर बोलू नये. अगं आय जेव की तू. अगं एवढं चांगलं जेवण आहे आणि एक घास पण खाल्लं नाही तू. अरे घाल तुझ्याच माड्यावर, मला नको त्या कंपाऊंडरचं जेवण. उठला फोड त्याला घातलं नेऊन डबऱ्यात. आजी अगं जर तू जेवणार नसतीस का नाही मग मी तो आमरस घेऊ का? अगं लय भारी झालाय बघ. अगं तू अख्ख्या उभ्या आयुष्यात खाल्ला नसतील एवढा भारी झालाय. अगो आहे खरंच लय महागातल्या आंब्याचा केलेला दिसतोय. इतका भारी आहे ना, किती बी खाल्लं तरी मन भरत नाही बघ. हे असं चांगलं चुंगलं खायला घालून जाळ्यात पडतोय तुम्हाला तो कंपाऊंडर. तुमचं डोकं नासलंय, तुमच्या डोक्यात पाणी झालंय म्हणून तुम्हाला काय कळेना. बाबू सामान भरून चला बरं वाड्यावर, मला अजिबात इथं राहायचं नाही. अगं आहे तुला ना पहिल्यापासून ना काय सुख बघवतच नाही बघ. काय ग वाईट आहे त्या डॉक्टरांच्या, शोधून बी सापडायचं नाही असला तो डॉक्टर आहे. त्या कंपाऊंडरला चांगलं म्हणताना तुझी जीभ कशी काय झडली नाही? जिकडे घुगऱ्या तिकडे उद. बाबू तुम्हाला यायचंय का नाही? नाही तर मला आपल्या वाड्यावर नेऊन सोड. अगं आई थांब ना, वाईट राहूया ना, मग वाड्यात जायचंच आहे की आपल्याला. आजी अगं थांब की ग. हो मामी थांबा की इथंच. असलं चांगलं चुंगलं खायला मिळणार का वाड्यावर? अगं आजी थांब की, तू जर नाही थांबली तर वाडा काय पळून जाणार आहे का? या अगं थांब ना ग. अहो आत्या एवढं समजा इनवण्या करतात, ऐका की त्यांचं. बर आता थांबते 4 दिवस, पण परत गटुळ बांधायचं समद्यानी आणि निघायचं बघायचं. आताच सांगून ठेवते. होय चालते. आई तू जीवन घे बरं आधी. मला नको त्या कंपाऊंडरचं जेवण. आई तुला कुणी उचलायला सांगितलंय का? जा अजून 2 वाटे आमरसान. ए ओंकार, आमच्या आजीला 2 वाटे आमरस आण. मला पण 1 वाटी. मला बी. सगळ्यांना आजी मी का ना डॉक्टरांनी सांगणार आहे की तुमच्या आणि दीदीच्या लग्नात आहे ना आमरसच ठेवा म्हणून. अरे तुला घातला नेऊन टापऱ्यात, तुला उठला फोड. तुला कशाला रे लग्नाचा विषय काढला? मी नाही त्या माझ्या नातीचं लग्न कंपाऊंडर बरोबर होऊन द्यायची. आवाज आधी वाटीतलं तरी संपवा की. तुला काय करायचंय रे? दुसऱ्या 2 वाट्या घेऊन या अजून. ए थांब मला दे की आमरस. वंकऱ्या येऊ दिला का इकडे की? डॉक्टर तुम्ही काय ठरवलंय? त्या साक्षीदाराचं काय करणार आहे तुम्ही? दिव्या मॅडम तुम्हाला पकडतील ना, त्या टेन्शन मला झोप पण येणं झाली बघा. असं काही होणार नाही. ती दिव्या मला काही करणार नाही. का? तुमच्याकडे काय जादूची कांडी आहे जिथे तुम्हाला पकडायला आल्यावर तुम्ही लपून बसाल? तुमच्याकडे असेल ना तर मला बी द्या, मी आबी लपून बसते. त्या साक्षीदारानं जर साक्ष दिली आणि तुम्ही पळून गेले तर मला जेल व्हायला बसली. रेश्मा वहिनीच्या खुनाचा शोध लागला ना तर बाकीच्या खुनाचे शोध लागायला वेळ लागणार नाही. तू तुझं तोंड बंद करतेस का जरा? करती, पण त्याआधी तुम्ही त्या माणसाचं काय करणार आहे ती सांगा. काय करणार आहे म्हणजे? जे आधीच्या माणसांचं केलं तेच करणार आहे. काय म्हणजे तुम्ही त्याचा बी खून करणार? दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे. अहो डॉक्टर, तुम्हाला
तुम्हाला माणसं आणि मुंग्यांमधला फरक कळतो का? मुंग्या मारल्यासारखं तुम्ही माणसं मारत चाललाय. आता जर तुम्ही ह्यो खून केला ना तर तुम्हाला लय महागात पडेल बघा. आणि मी हे नाही केलं तर आपल्याला खूप मागात पडेल. अहो डॉक्टर, पण दिव्या मॅडम ड्युटीवर असताना तुम्ही असं कसं करू शकता? आपको डर नहीं लगता क्या? जो घाबरला तो संपला आणि मला संपवायचं नाहीये. मला त्या मुलाला संपवायचं. त्या मुलाने पोलीस स्टेशनला जाऊन जर का माझा स्केच काढला असेल ना तर दिव्याला 2 मिनिटं लागणार नाही माझ्यापर्यंत पोहोचायला. ते आधीच मला काहीतरी केलं पाहिजे. मग आता काय करणार आहात तुम्ही? तेच तर कळत नाहीये. पण हॉटेलमध्ये जाऊन लवकरच त्या मुलाचा काटा काढला पाहिजे. जा, हॉटेलमध्ये जा आणि हातात बेड्या ठोकून या. त्या दिव्या मॅडमनी तुमच्यासाठी सापळा रचला असेल हॉटेलमध्ये तर त्यात तुम्ही त्यांना एवढं डिवचलंय ना तर तुम्हाला पकडायची एक संधी सोडणार नाहीत त्या. खरंय तुझं, पण मला अजून एक शंका आहे. आता कसली शंका येते? त्या साक्षीदाराची बातमी दिव्याने मुद्दाम तर पसरवली नसेल. म्हणजे त्याला संपवण्याच्या उद्देशाने मी देवी सिंग त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि काहीतरी मूर्खपणा करून बसेल. मग आता काय करणार तुम्ही? आता काय, मला 2 पावलं तिच्या पुढेच राहावं लागेल. हा मॅडम. शिकरे, तो हॉटेलवाला मुलगा, त्याचं नाव काय? गबऱ्या. त्या मुलावर नीट लक्ष ठेवा. आपला एक माणूस सतत त्याच्या मागावर ठेवा. आणि ही गोष्ट तुम्हाला सांगितलंय हे कोणाला करता कामा नये, त्या मुलाला सुद्धा. देवी सिंगला पाहिलेला एकमेव साक्षीदार आहे. आपल्याकडून अजिबात हलगर्जीपणा नकोय मला. नाही होणार मॅडम. या साक्षीदारबद्दल कोणाकोणाला माहिती आहे? आपण आणि तो हॉटेल मालक सोडून कोणालाच माहित नाही. आणि हॉटेल मालकाला इथं सांगितले कोणाला सांगू नको म्हणून. गुड. देवी सिंगला कळलं की आपल्याकडे साक्षीदार आहे तर तो त्या मुलालाही मारायला कमी करणार नाही. पण मग मॅडम आपण त्या मुलाला प्रोटेक्शन का नाही देत? कारण मला देवी सिंगला अलर्ट करायचं नाहीये. तो त्याच्या मागे नक्कीच लागणार आणि मला त्याला बेसावत असताना पकडायचंय. मॅडम मला विश्वास आहे यावेळी देवी सिंग आपल्यातून नाही सुटणार. नाहीच सुटलं पाहिजे. आपल्याकडून झाली छोटी चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. आणि त्या मुलाला लवकरात लवकर बोलून आपल्याला देवी सिंगचं स्केच काढून घेतलं पाहिजे. वो स्केच आर्टिस्ट को बुलाया था, क्या हुआ? तो एका कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेलाय. त्याला निरोप पाठवलाय, 1-2 दिवसात येईल असतो. तो नसेल तर दुसऱ्या आर्टिस्टला बोलवा. इथं गावात लगेच अवेलेबल होत नाही कोण मॅडम. ठीक है, जितनी जल्दी बुला सकते हो उतनी जल्दी बुलाओ. आणि हो, त्या मुलावर नीट लक्ष ठेवा. आपल्याला खूप केअरफुल राहावं लागेल. त्या मुलाच्या जीवाला काही होता कामा नये. हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका. त्या मुलाच्या मागावर जो माणूस असेल त्याला सगळी कल्पना देतो मी आणि तो त्या मुलाचं प्रोटेक्शनही करेल. ठीक आहे, तुम्ही कामाला लागा. हो मॅडम. अगो बया बया बया, लईच माल जमवलेला दिसतोय ह्या डॉक्टरनं. टीव्ही काय, पंखा काय आणि गादी म्हणावं का काय. अगो बया बया बया, 4-5 वाकड्या तर नक्कीच असतील ह्याच्यात. अयो, एवढा सुंदर राजबिंडा पुरुष कसा काय असू शकतो? अरे देवा, एवढं सौंदर्य घेऊन मी बाहेर बिन बॉडीगार्डचा कसा फिरतो? लोकांना माझी कदरच नाही. ठीक आहे, शेंट आहे का? काय हो, इतका भारी वास कसला येतोय? काय मारलं तुम्ही? कशाला काय टाकायला पाहिजे? माझ्या अंगाचा वासच तेवढा चांगला दरवळतो. काय बी बाता नका मारून. मला माहितीये ना 4 दिवस आंघोळ करत नाही आणि म्हणे माझा वास येतोय. सांगा पहिलं काय मारलं ते? अगं ते संडासात कोणीतरी ती शेंटची बाटली ठेवली होती, ती जरा लावलं. होय का? संडासात कोण ठेवायला गेले शेणची बाटली? जाऊ द्या मुर्द्या, जावा मला बी मारायचे घेऊन या ना. मी बी बघते कसं वाटतंय ते.
आत्या अगं आजी हरवली. ए टोन्या, काय बी काय बोलतोस रे? अगं मी खरं बोलतोय. अगं आजी खरंच हरवली. अगं आई! आता कुणाला आई म्हणू मी? कुठे गेली तू गाय? अगं आपली आजी काही मेली नाही, हरवली. माहितीये मुडद्या मला. चल शोधू आपण. चल चल लवकर, चल लवकर. ती आण इकडे. अहो दिसल्या का कुठं? नाही ना. बाबू अरे कुठे आपली आहे? अगं मला माहित असतं तर हुडकत बसलो असतो का मी. तिकडं तळ्याकडे बघितली का? उडी बिडी तर टाकली नसेल ना? अरे देवा. अहो लाला दादा काय बी काय बोलताय? त्या कशाला उडी मारतेला? नाहीतर काय, किती हुडकलंय आजीला तरी बी गावाना झाली. मम्मी तू आतमध्ये बघितलं का ग आजीला? अगं वय मी आतूनच हुडकून इकडे आली. कुठं गेली असेल मग ही आजी? नाही आता डॉक्टरांनाच विचारायला पाहिजे, त्यांनी कुठं बघितलंय का आत्यांना. डॉक्टर, हवं डॉक्टर लवकर या की. आता काय करायचं, कुठं गावला नाही तर. काय झालं मंगलताई? अहो डॉक्टर, आमची आई हरवली. पहिली शोधून द्या बरं. तुम्हीच तिला इकडे घेऊन आला होता. आणि जर का माझी आई सापडली ना, तिचं काय बरं वाईट झालं ना, अख्खी भरून घेईन माझी आई. आत्या ती काय वस्तू आहे का परत भरून द्यायला? काय बी बोलत जाऊ नकोस. तुम्ही शांत व्हा. नीट बघितलं का त्या कुठे आहेत? इथेच कुठल्या तरी रूम मध्ये एसीच्या हवाखात बसले असते. अहो डॉक्टर समधीकडे हुडकलं, कुठं बी नाहीये त्या. एकतर त्यांना दिसत नाही आणि यो रस्ता बी त्यांच्या पायाखालचा नाही. आम्हाला काय करावं तीच समजेना झालंय बघा. अयो मम्मी, अगं आपल्या आजीला कोणी किडनॅप तर नसेल ना केलं? अगं मी मागाशी फोन लावला होता, त्यावेळेस आजीने फोन पण नाही उचलला. म्हणजे बहुतेक ते डाकू नाही का नाही आजीचा फोन चोरला असेल. आता त्यानं पैसे मागायला फोन केला तर मग फोन दीदी फोन चालू आहे ना ग तुझा? नाही आजीचा फोन नाही ना आता. टोन्या शांत बस की माकड तोंड्या. इथं काय चाललंय तुझं? काय चाललंय रे वेगळंच? आय वाड्यात तर नसेल ना गेली. तिचं लय जीव आहे वाड्यावर. आपण तिकडे जाऊ हुडकूया. चला मी बी येते तुमच्या संग. गाडी मागवा एक. हा चला सगळ्यात चला, बॅगा भराने निघा इथून. अहो काय चाललंय तुमचं? तुम्हाला वाड्यात खूप त्रास होत होता, तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलो ना, आणि तुम्हीच बाहेर निघालाय. बाहेर खूप ऊन आहे, मी जाऊन बघून येतो. ओंकार हॉटेलकडे लक्ष दे. हो. मम्मी मी एक काम करते, तुम्ही सगळ्यांनी आतमध्ये बसा, मी आजीला शोधून येते. हा जावा जावा तुम्ही सगळे. असं कसं कुठं गेले असतील? हुडकून लय दमला. माझा जीव तर लय ए ओंकारा दादा, थंडा दे एक मला. ए मला बी थंड आण रे. हा दोन टोन्या तू. डॉक्टर रुको, मी भी आती हूँ. चला आपण जाऊ शोधायला आजीला. मी तुझ्या आजीला शोधायला चाललेलं नाहीये. मला काय दुसरी कामं नाहीयेत का? मग कुठं चालले? पोलीस स्टेशनला. त्या मुलाने देवी सिंग बद्दल काय माहिती दिली ते बघायला चाललं. मग सगळ्यांसमोर कशाला म्हणायचं आजीला शोधायला चाललोय म्हणून? ठीक आहे मी जाते शोधायला आजीला. थांब, तुला कुठेही जाता येणार नाही. क्यों? कारण तुला आता हॉटेलला जायचं त्या मुलाची माहिती काढायला. तो मुलगा कुठे जातो, कधी येतो, कुठे राहिलाय, ही सगळी माहिती काढून आणायची. मग आमच्या म्हातारीला कोण शोधणार? मी आहे ना. माझं पोलीस स्टेशनचं काम झालं की मी घेऊन येतो तिला वाड्यावरून. आणि ती वाड्यात नसली तर? दुसरीकडे कुठे जाणार आहे ती? कुठल्या तरी माणसाची मदत घेऊन गेली असेल वाड्यावर. तू काळजी करू नको, तुला दिलेलं काम कर, मी तिला येतो वाड्यावरून घेऊन. आओ पर मैं उस लड़के को पहचानती नहीं, वो कैसा दिखता है कि? मी आहे. थांब, हे बघ तशी उंची साधारणतः एवढी वगैरे असेल. ध्येय यष्टी काय फार ग्रेट नाही, दाढी वगैरे त्याला. दाढी केवढी आहे?
दाढी म्हणजे ट्रिम केलेली दाढी एवढी एवढी, तो काउंटरलाच असेल, तू ओळखशील लगेच त्याला. हाँ ठीक है, ना आती हूँ मैं. थांब मेरे को नहीं चाहिए बेस्ट ऑफ लक, जाती हूँ. थांब, दिलेलं काम नीट कर, एवढं सांगायला तुला थांबवलं तर. डिम्पल को सिंपल मत समझना, मैं आपकी होने वाली बीबी हूँ ना, होशियार हूँ, आती हूँ. चेहरा लपून जावा आणि समझा, आओ. या. हाँ. त्याचा मुडदा बसवला, त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याची लाकडं गेली मसनात त्याची. हो आजी, का शिवाय देताय तुम्ही? अरे तो त्याच लायकीचा आहे शिवाय द्यायच्या. तुम्ही माझी तक्रार घ्या आधी नोंदून, मला ते कंप्लेंट करायची त्या कंपाऊंडरवर. कोण कंपाऊंडर? अहो तेच ते कंपाऊंडर. आजी तुम्ही इथे काय करताय? सगळे तुम्हाला तिकडे शोधतायत. ऍक्च्युली आजी गायब झालं होतं, मला वाटलं कुठे गेल्यात म्हणून त्यांची मिसिंग कंप्लेंट लिहायला आलो तुम्ही. आजी चला बरं, रिसॉर्टवर सगळे तुमची काळजी करतायत. काळजी करायला मी काय बोळ्याने दूध पिती होय? मी माझ्या मनानं आली. मला कंप्लेंट करायची. काय झालं आजी? कसली कंप्लेंट करायची आहे? ही काय इथं आलाय ना वास काढत काढत माझ्या माग त्याची. कशाबद्दल? अहो माझ्या लेकाला सुनाला गोड बोलून इथं बाहेर घेऊन आलाय आणि माझ्या नातीशी लगीन करायला निघालाय. अंगात नाही बळण लागलाय म्हातारचं. तुम्ही ही लगीन मोडा आणि त्याला जेलमध्ये टाका, म्हणजे कशी त्याची मस्ती जिरती ते बघा. आजी आम्ही कसं काय मोडू शकतो लग्न? ह्यांच्या दोघांच्या मर्जीने होतंय लग्न. किसको किससे शादी करनी है ये उनकी चॉइस है, यात पुलिस काय करणार? यांचं ठरलंय, यांना एकमेकांसोबतच संसार करायचा. मग प्रेम नसेल तरी चालेल त्यांना. यांच्यासाठी फक्त लग्न महत्वाचं आहे. ते खुश आहे एकमेकांसोबत. हम कोण होते शादी रोखने वाले? मी आजी आहे तिची. मी नाही तिच्या आयुष्यात वाटोळ करून देणार. तुम्ही ह्याला जेलमध्ये टाका, मग बघू आपण कसं लगीन करता ते. आजी डिंपल 18 वर्षाची आहे, ती सज्ञान आहे. आता तिला तिचा लाईफ पार्टनर निवडायचा पूर्ण अधिकार आहे. आपण लग्न नाही म्हणू शकत. कसली सज्ञान? तिची अक्कल गेली शेण खायला. तिला जर अक्कल असती ना तर अशी लगीन करायला तयार नसती झाली. तुम्ही मला सांगा, तुम्ही त्याला जेलमध्ये टाकणार आहे का नाही? आजी सॉरी, पर कायद्यानुसार मी हे नाही करू शकत. आता हे लग्न करायचं की मोडायचं हे डॉक्टरच ठरवतील. माझं ठरलंय. मी सगळ्यांसमोर शब्द दिलाय त्याचा, बाबू दादांना, मंगलताईंना. तुझा शब्द घाल तिकडे चुलीत आणि बस शकत. मला वाटलं होतं मॅडम काहीतरी मदत करतील, पण त्यांनी बी तोंडाला पानं पुसली. पाडा घरण पोकळ वासा. मी बी बघती ही कसं लगीन होते ते. मी नाही गप बसणार. त्याची झाली तरकट त्याची, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचा मोडदा बसवला, त्याचा कसा तो लगीन करतोय ते बघते मी. त्याची नाही किरडी उचलली ना तो बघतच राहा तुम्ही. सॉरी, आजींमुळे तुमचा खूप वेळ वाया गेला. इट्स ओके. बाकी काहीच नाही. कुठपर्यंत आलंय केसचं काम? सुरू आहे. मला माहितीये तुम्ही काही केलं ही केस सोडणार नाही. या केससाठी तुम्ही जवळची माणसं लांब केली. किमान या केसचा तरी लवकर निकाल लागेल. प्रयत्न सुरू आहे. काळजी घ्या. पण दोघे लग्नाच्या नात्यात जरी अडकलो नसलो तरी मला तुमच्याशी मैत्री तोडायची नाहीये. मलाही. लवकरच तुम्ही देवी सिंगची केस सॉल्व्ह करावी अशी माझी इच्छा आहे. हो, तोही दिवस लवकरच येणार. साक्षी पुरावा सोबत त्याला कोर्टात हजर करेन मी.
त्याने माझ्या मारायला जेवढा त्रास दिलाय ना त्याच्या 1000 पट त्रास त्याला देणार आहे. त्याने जास्त खून केलाय ना त्यांना सगळ्यांना न्याय देणार आहे. आता फार दिवस त्याचा चेहरा लपून राहू शकत नाही. ऑल द बेस्ट. येतो. ज्या पद्धतीने ती माझ्याशी बोलत होती याचा अर्थ तिला अजून काहीच कळलेलं नाहीये. त्या मुलाकडून अजून तरी फार काही माहिती तिच्या हाती लागलेली नाहीये.